आपल्याला कायद्यामध्ये तरतूद आहे सेक्शन 79A मध्ये की 20% ऑफ तुमच्या कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या आपल्याला बँक गॅरंटी तरतूद आहे कायद्यामध्ये. पण आपण मॅक्झिमम ऑप्टिमम बँक गॅरंटी घ्यायचा प्रयत्न करणार आहे, लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे की आपलं सेफ्टी पहिलं महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. बँक उद्या बिल्डर म्हणणार नाही नाही मी बँक गॅरंटी देऊ शकत नाही, मी तुमचा प्लॅन सँक्शन करणार, मी फलानं करणार, मी रेरामध्ये एस्क्रो अकाउंट ओपन करणार, तिथे मला 70% अमाऊंट ठेवावी लागते वगैरे, असं काही नाही. आपण आपली सेफ्टीसाठी बँक गॅरंटी ही बिल्डरकडून घेणार आहोत, लक्षात घ्या. त्यामुळे तिथं काही एक्सक्यूज नाही. उद्या जर काही झालं तर आपलं ते इन्व्होक करून आपल्याला पुढचे कामकाज करता येईल, लक्षात घ्या. त्यामुळे बँक गॅरंटीचा क्लॉज आपण हा ठेवणार आहोत आणि बँक गॅरंटी बिल्डरकडून कंपल्सरी घेणार. त्यानंतर पुढचा प्लॅन सँक्शन, फुल पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन करणे ही आपली कंडिशन असणार आहे. म्हणजे आता तुम्ही 145 कोटी रुपये त्याला लागणार आहेत प्लॅन सँक्शन करायला, तेव्हा तुम्ही घरही खाली केलेली नसणार आहेत. तर ते आपण ती अट टाकणार आहे की आमचा तू फुल पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन करा, त्याच्यानंतरच आम्ही इथून घरं खाली करणार, तोपर्यंत आम्ही घरं खाली करणार नाही. बिल्डर काय करतात, 3 मजल्याचा बेसिक प्लॅन जो 1.1चा बेसिक असतो ज्याला काहीही पैसे लागत नाही, तो प्लॅन सँक्शन करतात आणि तुम्हाला सांगतात की झाला तुमचा प्लॅन सँक्शन, घरं खाली करा. नाही, फुल पोटेन्शियलचा आता सरांनी झालं 20 माळे, समजा 20-22 होतील, 18 होतील, व्हॉट एव्हर इट इज, पूर्ण सँक्शन करायचे 3 टॉवर्स, त्यानंतर आम्ही आमच्या घरं खाली करणार, तोपर्यंत खाली करणार नाही. प्लॅन सँक्शन करायचं, आमच्या घराची ॲग्रीमेंट करायची जी तुम्हाला मग सांगितलं PAAA परमनंट ऑल्टरनेटिव्ह अकॉमोडेशन ॲग्रीमेंट. त्या घराचं उद्या तुम्हाला असं वाटलं 18व्या मजल्यावरती मला घर घ्यायचं आहे, तुमचं आता दुसऱ्या मजल्यावरती, तुम्हाला आता दुसऱ्या मजल्यावर तुमचा 500 स्क्वेअर फुटाचा आहे, तिथे आता तुमचा 1500 स्क्वेअर फुटाचा झाला, तर 1500 स्क्वेअर फुटाचं आमचं ॲग्रीमेंट कर नवीन घराचं, आणि मग आम्ही डिस्प्लेस होणार दुसऱ्या ठिकाणी, तोपर्यंत घर खाली करणार नाही, लक्षात घ्या. बिल्डर हे सांगत नाहीत. बिल्डर म्हणतात तुम्हाला काय करायचं नवीन घराचं ॲग्रीमेंट, अहो तुम्ही प्लॉटचे मालक आहात, नंतर करू. नाही, नंतरमध्ये खूप अंतर आहे. आपण ही कंडिशन टाकणार आहोत, लक्षात घ्या. म्हणजेच जी आपली शक्यता आहे, बिल्डर गेला तर, पळून गेला तर, नाही केलं तर ती दुसरं होती. 150 कोटी रुपये तो डे 1ला लावणार, प्लस स्टॅम्प ड्युटी 10-15 कोटी रुपये तो DAPL भरणार. तुमच्या नवीन घराचं ॲग्रीमेंट करण्यासाठी त्याला 5 पेपर लागतात. एक तर त्याला लागतं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी, प्लॅन सँक्शन लागतो, कमिन्समेंट सर्टिफिकेट आणि रेरा रजिस्ट्रेशन. मग हे 5 पेपर जर तू सगळे तुझ्याकडं आहेत तर तू आमचं नवीन घराचं ॲग्रीमेंट द्यायला अडचण काय करून, कारण की ते तर 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती होणार आहे तुम्हाला, कारण की स्टॅम्प ड्युटी तुमची जी आहे ती ॲडज्युडिकेशनला JDR ऑफिसला तिथं ते व्हॅल्युएशन होणार आणि त्याची तुमच्या सगळ्या घरांची स्टॅम्प ड्युटी तिथं भरली जाणार आहे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला. मग काहीच नाही करायचं तुम्हाला, फक्त ॲग्रीमेंट एक्झिक्यूट करायचं आहे ह्या सब रजिस्ट्रार ऑफिसला जाऊन. म्हणून आपली ही कंडिशन टाकायची की फुल पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन करणे. तुम्हाला मागे मी सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतो की त्याचं कारण दुसरं, हे पहिलं बेनिफिट आहे की त्याचा काही करोड रुपये लागतात इथं, तो तुमच्याच पैशावरती किंवा बुकिंगवरती वर जायचा प्रयत्न करतो, लक्षात घ्या. तर आपण त्याला सांगायचं बँक गॅरंटी द्यायची, कारण की बँक गॅरंटी जो नाही म्हणाल त्याला त्याच्याकडे समजायचं लिक्विडिटी नाही आहे. मग तू कसं करणार, म्हणजे मग तू 600 कोटीचा प्रोजेक्ट एक्झिक्यूट करणार कसा, जर तू म्हणतो बँक गॅरंटी देऊ शकत नाही तर मग तू एक्झिक्यूट करणार कसा, म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. प्लॅन सँक्शन करू शकत नाही म्हणजे याचा अर्थ तू घेणार चांगली ऑफर, काहीतरी ऑफर दाखवणार आपल्याला, आम्हीच दाखवणार आणि तो प्रोजेक्ट आपला घेणार. मग ह्या इन्व्हेस्टरकडे जा, त्या फायनान्सकडे जा, ह्याच्याशी डील कर, त्याच्याशी डील कर, असं करून तो प्रोजेक्ट करणार. म्हणजे आपल्याला श्युरिटी कुठे त्यामध्ये. त्यामुळे आपल्याला त्याला बाइंडिंग करायचं की ह्या गोष्टी करायच्यात. आणि त्याचं दुसरं बेनिफिट असं आहे की 9 मीटरच्या रोडला 12 मजल्याची हाईट जी होती ती आता 7 मजल्यामध्ये आलेली आहे. 7 मजल्यापर्यंतच काम करायचं, लक्षात घ्या. असा नवीन रूल आलेला आहे. तर ज्या ठिकाणी बिल्डरने 3 मजल्याचे प्लॅन सँक्शन केले होते आणि लोकांना बाहेर काढली होती, तिथं आता बिल्डर लोकांना सांगतोय की मी तुम्हाला आता 7च मजल्यात बसवणार, कारण की आता रूल चेंज झाला, मी आता 12 मजल्याची बिल्डिंग करू शकत नाही. असं काही सरप्राइजेस आपल्या बाबतीत होऊ नये, लक्षात घ्या. उद्या TDR चेंज झाला, TDRचा रेट चेंज झाला किंवा TDR कमी आला किंवा व्हॉटेवर, कारण की आता असं चालू आहे मार्केटमध्ये. लोक म्हणतात अहो तुम्ही आमच्या डोक्यावरती लोक FSI लोड करून लोक आणताय. व्हॉट अबाउट इन्फ्रास्ट्रक्चरचं काय. जर मला कुठं जायचं म्हटलं तर मला स्कूटर 4 व्हीलरच्या ऐवजी स्कूटर घेऊन जागते. एवढा FSI, एवढं पाणी, बाकी सगळ्या गोष्टी तर तसेच आहेत. मग कदाचित गव्हर्नमेंटला हे सगळं जर प्रेशर आलं काही चेंज केलं तर काय करायचं. म्हणून तू फुल पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन कर, लक्षात घ्या. आणि मग त्या 9 मीटरच्या रोडला 7 मजल्याची बिल्डिंग आता त्याला करावी लागते. ज्या बिल्डरने 12 मजले 1 स्ट्रोकमध्ये सँक्शन केले होते त्यांचं काम व्यवस्थितरित्या चालू आहे.
त्यांना रेट्रो इफेक्ट ॲप्लिकेबल झालेलं नाही आहे. त्यांची 12 मजल्याची बिल्डिंग होते, पण ज्या बिल्डरने 3 मजले सँक्शन घेऊन तुम्हाला खाली केलं होतं लोकांना, तिथं मात्र हा प्रॉब्लेम आलेला आहे. असं काही आपल्या बाबतीत होऊ नये, हे त्याचं म्हणजे काही करोड रुपये त्याचे लागले, हे पहिलं बेनिफिट. दुसरं, आपल्या नवीन घराची ॲग्रीमेंट 18व्या मजला त्यांनी 3 मजल्यावर सँक्शन केलं फक्त, तर तुम्ही म्हटलं नाही माझं ॲग्रीमेंट करतो, तुम्हाला कुठून देईल ॲग्रीमेंट? 18 मजला सँक्शनच नाही आहे त्याचा. ह्याच्यामुळे ह्या बेनिफिटसाठी आपण ही कंडिशन त्याला टाकतोय की 150 कोटी रुपये तुला सुरुवातीला लावायचे. त्यानंतर प्रोजेक्ट एक्सपिरियन्स